पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर पाकिस्तानचा दहशतवादाचा क्रूर चेहरा हा सगळ्यांच्या समोर आला। त्यानंतर दोन देशांमध्ये तणाव सुद्धा निर्माण झाला, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। या सगळ्यानंतर भारताची जी भूमिका आहे ती जगाच्या पटलावर मांडण्यासाठी भारताने आपल्या खासदारांची शिष्टमंडळ जगभरातल्या देशांमध्ये पाठवली। यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिष्टमंडळाने सुद्धा अनेक देशांचा दौरा केला। परदेशात गेलेल्या भारतीय शिष्टमंडळांनी त्या देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडली। 14 दिवस या शिष्टमंडळाने विविध देशांचा दौरा केला। डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने 4 देशांमध्ये दौरा केला आणि पाकच्या दहशतवादाचा बुरखा फाडला। आणि आज या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं आणि अभिनंदन। इतक्या तरुण वयामध्ये तुम्हाला इतकी मोठी संधी देशाची भूमिका मांडण्याची मिळालेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती। खरं तर सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायला हे आवडेल की तुमचा हा अनुभव कसा होता। नमस्कार विलासजी, खूप खूप धन्यवाद। खरंच खूप एक विलक्षण अनुभव होता। मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला एक डेलिगेशन लीड करण्याची संधी दिली आणि या डेलिगेशनच्या माध्यमाने विविध देशांमध्ये आम्ही गेलो आणि तिथं भारताची बाजू भक्कमपणे मांडण्याचा एक प्रयत्न केला। एक संधी भारताला उपलब्ध झाली की भारत कशा प्रकारे दहशतवादाशी गेले अनेक वर्ष लढतोय आणि उत्तर देतोय। पण या सगळ्यामध्ये आपल्याला एक पाठिंबा मिळवणं हा हेतू होता या सगळ्या मागचा। यात आपण किती यशस्वी ठरलो, जगाच्या या पटलावरती आपल्या भूमिकेला किती पाठिंबा मिळाला। भारताचे या सगळ्या देशांबरोबरचे संबंध खूप चांगले आहेत। कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थितीमध्ये भारताने नेहमी मदत केलेली आहे। ह्या भारताने या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवरती देखील एक दुसऱ्याला सपोर्ट केलेला आहे आणि नरेंद्र मोदीजींनी ज्या प्रकारे या सगळ्या देशांबरोबरती संबंध प्रस्थापित करून ठेवलेले आहेत, आम्ही गेल्यानंतर तिथे की खरी वस्तुस्थिती काय आहे, कशा प्रकारे फॉल्स प्रोपेगेंडा पाकिस्तानकडून केला जातोय आणि कशा प्रकारे टेररिझमला स्पॉन्सर करण्याचं काम, सपोर्ट करण्याचं काम, टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स कशा प्रकारे पाकिस्तानच्या भूमीमध्ये राजरोसपणे ऑपरेट करतायत, हे सगळं सांगण्याची संधी एक त्या ठिकाणी मिळाली। कशा प्रकारे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज, क्रॉस बॉर्डर टेररिझम असेल, विविध सिटीजवरचं, विविध स्टेट्समधलं भारतामधल्या कशा प्रकारे आपल्या संसदेवरती हल्ला झाला, कशा प्रकारे जम्मू अँड काश्मीरच्या असेंब्लीवरती हल्ला झाला, मुंबईवरती हल्ला झाला, कशा प्रकारे भारताने वारंवार जॉईंट इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमाने पाकिस्तानच्या टेररिस्टचे DNA सॅम्पल्स असतील, एव्हिडन्सेस असतील, या सगळ्या गोष्टी गेले अनेक वर्ष आपण करतोय। ह्या सगळ्या गोष्टी जगासमोर ठेवण्याची एक संधी मिळाली आणि ते जगाला देखील त्या देशांना देखील त्यांनी पूर्ण वेळ देऊन ते ऐकून समजून घेतलं आणि या सगळ्या देशांनी भारताबरोबर या टेररिझमच्या लढाईमध्ये एकत्रपणे उभं राहण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे। तुम्ही